वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर रविराज अहिर राव यांनी आतापर्यंत हजारो ग्राहकांना वास्तुशास्त्राविषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे। अशाच काहींच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत। नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। मेरा नाम डॉक्टर नील आशर है। वास्तु रविराज से मेरा फर्स्ट एसोसिएशन हुआ 2012 में, जब मेरी सिस्टर ने उनका कोर्स किया था वास्तु का। तब फर्स्ट टाइम मेरी सिस्टर ने मुझे भूषण सर से मिलवाया। तब मैं मेरा घर का रिनोवेशन चल रहा था, तो उन्होंने मुझे कहा कि आप घर का वास्तु उनसे कराइए, और मैंने मेरे घर का वास्तु कराया। तब मैं 2012 में मैं जॉब में था, और आज 2017 5 साल में मेरी खुद की प्रैक्टिस है। और उसके बाद 2012 से लेकर 2017 तक मैंने जितने भी जगह ली, मेरी खुद की क्लिनिक, मेरे भाड़े की क्लिनिक, ऑल दिस प्लेसेस मैंने बिना वास्तु रविराज को कंसल्ट किए मैंने कोई भी जगह ली नहीं, और ना हर एक प्रॉपर्टी मैंने उसे वास्तु कराई है। और मेरा ऐसा मानना है कि आगे जाके भी मैं कभी भी कोई भी प्रॉपर्टी उन्हें कंसल्ट किए बिना नहीं लूँगा। द बेस्ट पार्ट इज़ वो जब उसके पहले भी मैं काफ़ी वास्तु वालों से मिला था, बट जिस तरह से वो कंडक्ट करते हैं जगह का वास्तु, जो साइंटिफिक तरीके से वो करते हैं, आई हैव नॉट सीन एनीबडी डू इट एज साइंटिफिकली एज देम, एंड आई रियली अप्रिशिएट दैट। थैंक यू वास्तु रविराज फॉर ऑल द हेल्प एंड ऑल द ग्रोथ। थैंक यू सो मच। प्रत्येक भागामध्ये आपण त्या भागाचा सारांश प्रेक्षकांना सांगत असतो। तर आजच्या भागाचा किंवा आजचा जो आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि आरोग्य, त्याचा सारांश एकंदरीत प्रेक्षकांना काय सांगता येईल? सगळ्यात पहिला भाग म्हणजे की वास्तुशास्त्र आणि आरोग्य यांचा अनन्यसाधारण संबंध आहे। ही पहिली महत्त्वाची गोष्ट आपण या एपिसोडमध्ये चर्चा केली। म्हणजे पंचमहाभूत आणि 8 दिशा यांचा संबंध, आणि तोच पंचमहाभूतांचा संबंध शरीराशी। मग शरीरातलं जलतत्व म्हणजे मग रक्ताचा संबंध आला, शरीरातला ऊर्जा तत्व म्हणजे अग्नितत्व म्हणजे मग एनर्जी, कॅलरीज, किंवा मग पचन संस्था, डोळ्यांचे संपूर्ण म्हणजे दृष्टी, या संदर्भातला प्रभाव या अग्नितत्वाचा या अवयवांवर आहे। तर पृथ्वी तत्वाचा प्रभाव हा शरीराची त्वचा, हाडं, दात वगैरे या सगळ्या गोष्टींवर त्यांचा प्रभाव आहे, की म्हणजे ते त्या पृथ्वी तत्वाचे बनलेले आहे। वायू तत्वाचा बेसिकली श्वास म्हटला म्हणजे फुफ्फुस, छाती, आणि साधारणपणे आपल्याकडे शरीरातले जे सगळं विसर्जन संस्था जी आहे म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टम, मग त्यामुळे मलमूत्र च्या क्षेत्रात काम करणारी ती किडनी आणि मोठं इंटेस्टाईन या क्षेत्राचा संबंधित जो काही वायुतत्वाचा इथे संबंध येतो। त्यामुळे या तत्वांच्या माध्यमातून थोडक्यात हे तत्व बिघडलं तर या भागात कुठेतरी काहीतरी आजाराच्या तक्रारी येऊ शकतात। तर ब्रह्मतत्वाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोट आणि चेतासंस्था, नर्वस सिस्टम यांचे काही ना काही तक्रारी तिथे तुमच्या शरीरात निर्माण। त्यामुळे शरीर पंचमहाभूत। तेच प्रकार आयुर्वेदमध्ये सुद्धा वात, पित्त, कफ। वात म्हणजे वायू, पित्त म्हणजे ऍसिड, अग्नी, आणि जलतत्व दोन्ही एकत्र आले। सो या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराचा त्याच्याशी संबंध असल्यामुळे तुमच्या वास्तूची पंचमहाभूत जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केली तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होत असतो। हा कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट आहे। तुम्ही तुमच्या शरीराची पंचतत्व बॅलन्स करण्यासाठी तुम्ही स्वतः विशेष काळजी घ्यायची असते, पण जर तुमच्या वास्तूमधले पंचतत्व बिघडलेले असतील तर त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या शरीरावर होतो। मग यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्या, ज्या घरामध्ये सातत्याने आजार येत असतात, छोटे मोठे असतील, मग त्यांनी ईशान्य दिशा चेक केली पाहिजे। जर गंभीर स्वरूपाचे आजार येत असतील तर नॅचरली त्यांनी ईशान्य आणि आग्नेय या दोन्ही दिशा वास्तुदोष मुक्त केल्या पाहिजेत। मग याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की जर सपोज तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा आजार झालेला आहे, सो या सगळ्या गोष्टी केवळ इथेच नाही तर तुमची कमर्शियल म्हणजे ऑफिस असू दे, व्यावसायिक जागा किंवा मग कारखाना असू दे, तिथे जर गंभीर स्वरूपाचे ईशान्य वास्तुदोष आलेले असतील। आता माझ्याकडे असे काही ऑफिसेस किंवा फॅक्टरीच्या केसेस आल्या की जिथे प्रकर्षाने बेसिकली म्हणजे एका कंपनीचे संपूर्ण 10 मजली बिल्डिंग त्यांच्या ऑफिसची होती कंपनीची,
पण 10च्या 10 मजल्यांवर ईशान्य दिशेमध्येच टॉयलेट बाथरूम आलेले होते. मग त्यामुळे तिथे आरोग्याच्या तक्रारी या सातत्याने येत होत्या. आरोग्याच्या तक्रारी म्हणजे एम्प्लॉई आजारी पडले तर नॅचरली कामामध्ये व्यत्यय, प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, बिझनेस डेव्हलपमेंट याच्यावर त्याचा परिणाम होता. मग शेवटी त्या ईशान्यमधल्या टॉयलेट बाथरूमना जेव्हा रेमेडीज दिल्या त्यामुळे तिथे आरोग्याच्या तक्रारी आणि प्रगती यांचा समन्वय साधता आला. थोडक्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता काय केलं पाहिजे तर सकाळची सूर्यकिरणं घरात आली पाहिजेत, दुपारची किरणं येऊ देता कामा नये, घरामध्ये स्वच्छता अप्रतिम दर्जाची ठेवली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा कचरा, अनावश्यक वस्तू शहरामध्ये साठता कामा नये. शिवाय बेसिकली मी असं म्हणेन की इनफॅक्ट चातुर्मासामध्ये जे येणारे सण आहेत ते सण बेसिकली काय तर स्वच्छता, ईश्वर भक्ती आणि गोडधोड खाणं अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे साधता येतात. त्यामुळे सुद्धा आरोग्याचं चक्र आपल्याला सुधारता येतं. सो अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे घेता येतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकीकडे तुमचं देवघर ईशान्येमध्ये आहे की नाही बघा, म्हणजे डायग्नॉसिस आणि रेमेडीज याच्या उपाययोजना याच्यावर परिणाम मिळतो. त्याच पद्धतीने मी असं म्हणेन की संतानप्राप्ती, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा चेक करणं आणि याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की साधारणपणे वृद्ध आणि आबालवृद्ध म्हणजे लहान मुलं आणि वयस्क व्यक्ती असे जर कोणी पेशंट घरात असतील तर त्यांना ईशान्य, महिला आग्नेय, पुरुष नैऋत्य अशा भागात जर आपण त्यांचं वर्गीकरण केलं तर लवकर रिकव्हरी होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तुम्ही लहान मुलांना पोलिओ ट्रिपल देतात आणि त्यांचं विशिष्ट आजारांपासून संरक्षण करतात, मग अशा वेळी आपण जी वास्तू घेतो किंवा निर्माण करतो, स्वतः बांधतो, अशा वास्तूमध्ये सुद्धा एक तर प्राचीन शास्त्र आणि 21व्या शतकातली जीवनशैली याच्यामध्ये तफावत असल्यामुळे नॅचरली तुम्ही त्या प्रत्येक घराला एक पोलिओ ट्रिपल अशा प्रकारच्या पद्धतीने जर त्याचं वास्तुपरीक्षण करून जर आपण त्याला उपाययोजना दिल्या तर त्या घरामध्ये निश्चितच आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि पर्यायाने आनंद, सुख चांगलं मिळू शकेल. दॅट्स ऑल. नक्कीच सर, तुम्ही आज वास्तुशास्त्र आणि आरोग्य याचा एकमेकांशी कसा काय संबंध याबद्दल आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण वास्तुशास्त्र आणि आरोग्य याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि शैक्षणिक प्रगती याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.